हॅलो मित्रांनो, आपण लावलेले हे ड्रॅगन फ्रूट यांचं अंतर 2 पोलमध्ये अंतर 10 फूट आहे आणि 2 ओळीमधलं अंतर 10 फूट आहे. राम राम सर्वांना. आपण लावलेलं हे ड्रॅगन फ्रूट हे ट्रेलिज मेथडनं आहे. ह्या पोलचं अंतर आणि त्या पोलचं अंतर हे 10 फूट आहे. आपण पोलच्या वर अशी एक प्लेट लावलेली आहे लोखंडी आणि त्याला नटाने फिट केलेलं आहे. आणि हे तार आपण 10 गेजचा तार लावलेला आहे. आपण असे 4 तार लावलेले आहेत. त्या साईडला एस्ट्यामध्ये फिट केलेलं आहे. ते पण असं याच्यामध्ये केलेलं आहे, सिमेंटमध्ये. हे आपण रोप आहे. या रोपाला आपण मागच्या वेळेस एक फवारणी केली होती. त्या फवारणीमध्ये आपल्या याच्यानं चुकी झाली की एक औषध गॅलिलिओ नावाचं बुरशीनाशक आपण फवारलं. ते बुरशीनाशकाला चालत नाही. ते आपल्याला माहिती नव्हते. आमच्या इलाक्यात कुठं असं नाही आहे. त्या औषधामुळं म्हणजे बुरशीनाशकमुळं असं पानं खराब झालेले आहेत. हे बघा नवीन आलेले पानं खराब झालेली आहेत. आपण हे बांबू लावलेले आहेत. ह्या बांबू आणि त्या बांबूमधलं अंतर हे 2 फुटाचं आहे. एका बांबूला आपण 2 रोप लावलेले आहेत आणि पोलपाशी आपण 4 रोप लावलेले आहेत. ही आपल्या ड्रॅगन फ्रूटची लागवड ही साधारण मागच्या जुलै महिन्याच्या 27 तारखेला केलेली आहे. जून महिन्याच्या 27ला केलेली आहे. म्हणजे 1-1.5 महिना झालेला आहे आपल्या याला. आपण जेव्हा रोप आणलं का त्यावेळेस रोप हे आपलं एवढं होतं. हे वरचा एक आपला फुटवा आहे नवीन आलेला, अशी पील फुटलेली आहे नवीन. हे बघा, जो खराब झालेलं होतं का त्याला पण आपल्या याला पील अशी फुटलेली आहे. हे आपलं पूर्णतः एक साधारण एकरभरामध्ये आहे आपले पूर्ण. तर आपण हे बघा, थोडं सोनकिड्यांचा याचा प्रादुर्भाव होता, त्यामुळे आपण हे किड्यासाठी लावलेलं आहे, म्हणजे किडे चिपकून बसवण्यासाठी. आणि हेच तुम्हाला सांगण्याचं एकच की गड्या, कोणाचा पण म्हणजे पहिले कोणी जे लावलेलं आहे का त्यांना विचारून हे करून फवारणी स्प्रे करत जा किंवा आळवणी करत जा. कारण हे असं होणार नाही. इथं बघा ना, आमच्या पूर्ण प्लॉटलाही असं झालेलं आहे. आणि आम्ही प्लॉट याच्यामध्येच झेंडू पण लावलेला आहे. कारण याच्यामध्ये 1-2 वर्ष अंतर पीक घेता येते. 2 वर्षाच्या नंतर काही घेता येणार नाही. 2 वर्ष तर घेता येते. हे असे आपण म्हणजे जो चांगलं जर फुटवावर असेल ते असे कापून टाकलेले, म्हणजे कटाई केलेली कातरना. हे बघा, आमच्या पूर्णतः प्लॉटवर ते स्प्रेमुळं थोडं हे झालेलं आहे. बाकी एकदम नंबर 1 प्लॉट आहे आमचा. हा टाटाचा तार आहे. म्हणजे कसं एकदम असं कडक राहते ना, जास्त दिवस टिकणारा तार आहे हा. बघू शकता कशी आहे याची ग्रोथ. इथून एक एवढं पान नवीन आलेलं आहे. याची ग्रोथ 1 महिन्याची ग्रोथ आहे ही पूर्णतः. आपल्या मातीमध्ये कसं, जेवढे तुमच्या मातीमध्ये हे असतील आपले काय म्हणतात ते ऑर्गॅनिक कार्बन असेल तेवढं ड्रॅगन फ्रूटला चांगलं राहील. आणि जेवढं तुमचं हे बेड आहे, जेवढं बेड मोठं म्हणजे उंच राहील तेवढं ड्रॅगन फ्रूटसाठी चांगलं राहते. राम राम. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.